आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद, पालक हो आणि माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार. तर आम्ही जे नाटक सादर करणार आहोत ते केवळ नाटक नाही, ते आमच्या शिक्षण व्यवस्थेची, आमच्या भविष्याची आणि आमच्या जबाबदाऱ्यांचा आरसा दाखविणारी कथा आहे. आज शिक्षक शिकवतात, पण त्यांना शिस्त लावण्याची मोकळीक आहे का? आज विद्यार्थीही शिकतात, पण त्यांना कष्ट करण्याची तयारी आहे का? या नाटकातून आम्ही कुणावरही आरोप करणार नाही आहोत, पण प्रत्येकाला एक प्रश्न नक्कीच विचारू की आपण आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रामाणिक आहोत का? तर चला तर मग या नाटकातून आपण मिळून विचार करूया, कारण आजचा विचारच उद्याचे भविष्य ठरवणार आहे. आई, मी कालच सांगितलं होतं मला नवीन ब्रँडेड शूज हवेत. माझे जुने शूज फाटले. कुठे आहे माझे नवीन शूज? सोन्या, काल बाबांना ओव्हरटाईम ड्युटी होती रे, त्यामुळे त्यांना दुकानात जायला वेळ मिळाला नाही. आज नक्की आणतीला ते, तू काळजी नको करू. मला काही ऐकायचं नाही. आज माझे शूज आले नाही तर मी उद्यापासून अजिबात शाळेत जाणार नाही. बाळा, आज माझे बोनसचे पैसे मिळणार आहेत. संध्याकाळी नक्की घेऊन येतो. तू फक्त अभ्यास कर. ऐका ना प्लीज, माझ्या सर्व मित्रांकडे फोन आहे, फक्त माझ्याकडेच नाहीये. मला पण एक फोन हवाय प्लीज. अहो, लेकरू एवढा हट्ट करतय तर बघा ना, जमलं तर हवं तर माझे सोन्याचे दागिने गहाण ठेवा किंवा मोडा, पण माझ्या सोन्याला कशाची कमी पडू देऊ नका. अगं, दागिन्यांची गरज नाहीये. मी बघतो काय करायचं ते. आपला एकुलता एक मुलगा आहे, त्याच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. अहो, ज्या सुख सुविधा आपल्याला मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलाला मिळायलाच हव्यात, नाही का? हो, अगदीच. चल, येतो मी. अविनाश, हे काय वागणं आहे? ही शाळा आहे, तुझं घर नाही. पाय खाली घे आणि पुस्तक काढ. सर, मला झोप येते. तुम्ही तुमचं शिकवणं चालू ठेवा ना. मी शांत बसलो ना. मी काय त्रास देते तुम्हाला? अविनाश, मर्यादा सोडू नकोस. शिकायचं नसेल तर सरळ वर्गाच्या बाहेर हो. का जाऊ? पूर्ण 1 वर्षाची फी भरली मी. बसायचा अधिकार आहे मला इथे. अरे अविनाश, शाळा हे विद्येचं मंदिर आहे. इथे किमान शिस्त आणि संस्कार पाळावेच लागतात. माझ्या घरी मला जे हवं ते एका शब्दावर मिळतं. माझ्या आई वडिलांना काही त्रास नाही माझ्या वागण्यामुळे. तुम्हाला काय त्रास आहे? अविनाश, असे वागणे बरे नाही बाळा. यानंतर तक्रार यायला नको. ओके? यस सर. अविनाश, तो डब्बा माझा आहे, मला परत दे. मला खूप भूक लागली आहे. भूक लागली आहे तर पाणी पी. तुझा डब्बा मीच खाणार. अविनाश, हे चुकीचं आहे. तू नेहमी सगळ्यांना असाच त्रास देतोस. आम्ही तुझी सरांकडे तक्रार करू. अरे, खूप जास्त शहाणाच झालास का? सरांना सांग किंवा मुख्याध्यापकांना सांग, मला काय फरक पडत नाही. बघा सर, ही त्याची डायरी. कधीच अभ्यास नसतो. प्रत्येक विषयी शिक्षकांची तक्रार आहे. मुलांनाही त्रास देतो, त्यांच्यावरती हात उचलतो. माझा मुलगा असं काही करणारच नाही. आम्ही ज्याला सर्व सुख सुविधा पुरवतो, आमचा एवढा पैसा उद्या त्याचाच तर आहे. अहो मिस्टर पाटील, पैसे महत्वाचे नाहीत. त्याचे वर्तन बिघडत चालले आहे. आम्हाला त्याच्या भविष्याची काळजी वाटते. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? म्हणजे आम्हाला त्याच्या भविष्याची काळजी नाही? अहो, राब राब कष्ट करून शाळेची फी भरतो आम्ही, ते तक्रारी ऐकण्यासाठी नाही. अविनाश खूप उद्धटपणे बोलतो. त्याला बऱ्याचदा प्रेमानेही समजावून सांगितलं जातं, तरीही जैसे थे पहिले पाडे 55. सर, तो आमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला बोललो तर तो खूप टेन्शन घेतो. त्याला काही झालं तर तुम्ही जबाबदारी घ्याल का? आम्ही एवढी फी भरतो, त्याला काय हवं नको ते देतो. आता तुम्ही शिकवा त्याला काय ते. अहो, असेल माझा मुलगा थोडा खोडकर, पण याचा अर्थ तुम्ही नेहमी आम्हाला येथे बोलवून अपमानित करावं असं नाही ना? आम्ही अपमानित करत नाही आहोत, त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतोय. जर माझ्या मुलाने उद्या काही टोकाचं पाऊल उचललं तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. अविनाशला कोणीही टॉर्चर केलं नाहीये किंवा मारलंही नाहीये. फक्त शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केलाय. तो ज्या भाषेत शिक्षकांशी बोलतो ते पाहून मला भीती वाटते की तो भविष्यात तुमच्याशी असाच बोलेल. ते आमचं आम्ही बघून घेऊ, पण माझा मुलगा डिप्रेशन मध्ये गेला तर मी तुम्हा सर्वांना कोर्टात खेचीन. आता माहित नाही का, आम्ही जर तक्रार केली तर त्याचा परिणाम सरळ जेल आहे, जेल. थांबा, चूक शिक्षकांची नाही तर तुम्हा दोघांची आहे. बाबा, हे काय बोलताय तुम्ही?
दोघांनी अविनाशला खूप लाडावून ठेवलंय. आम्हालाही मारलं होतं शिक्षकांनी. आम्ही नाही गेलो कधी डिप्रेशन मध्ये. उलट त्या मारामुळेच आज ताठ मानेने उभा आहोत. तुम्ही शांत बसा बाबा, तुम्हाला नाही कळणार. काळ बदललाय आता. मुलांना खूप जपून वागवावं लागतं. काळ बदललाय की तुम्ही प्रेम आणि लाड यातील फरक विसरलायत. आठवतं का तुला 30 वर्षापूर्वी देशपांडे सरांनी शिक्षा केली नसती तर आज तू गावगुंड बनून फिरत असतास कुठेतरी. बाबा, आता मुलांना प्रेशर सहन होत नाही. ते काही नाही. यापुढे माझ्या मुलाला कोणीही बोलायचं नाही. जर यापुढे असं घडलं तर मी या सर्वांची नोकरी घालवेन. आज मी हरलो, एक शिक्षक म्हणून नाही तर एक मार्गदर्शक म्हणून. ज्या पिढीला मी घडवायला निघालोय ती पिढी कायद्याच्या ढालीखाली संस्कारांना पायदळी तुडवते. पालकांना वाटतं की त्यांनी मुलांसमोर सर्व काही 5 मिनिटात हजर केलं किंवा त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली म्हणजे कर्तव्य संपलं. पण ते मुलांना आयतं मिळवण्याची सवय लावतायत. त्यांना आईवडिलांच्या कष्टांची जाणीवच होऊ देत नाहीयेत. आज मला ज्ञान देताना सुद्धा भीती वाटतेय. उद्या माझा विद्यार्थी चुकला तर मी त्याला रागवू शकत नाही. मग तो विद्यार्थी घडणार तरी कसा? भीतीशिवाय शिस्त नसते आणि शिस्तीशिवाय आयुष्य नसतं. आपण आपल्याच हाताने आपल्या मुलांच्या भविष्याची माती तर करत नाही आहोत ना. सर, मी डॉक्टर झाले. तुम्ही मला त्यावेळी ओरडला होतात म्हणून मी अभ्यासाला लागले आणि माझे यश तुमच्या समोर आहे आणि तुमच्यामुळेच आहे. थँक्यू सो मच सर. खूप छान बेटा, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. व्हेरी गुड. संस्कारांशिवाय मिळवलेली डिग्री म्हणजे केवळ कागदाचा तुकडा, पण तू नाव कमवलंस तुझ्या आई वडिलांचं. सर, अशी डिग्रीचे कागद पैशात विकत घेता येतीलही, पण संस्कार नाही, जे मला तुमच्यामुळे मिळाले. माझ्या आईवडिलांनी मला सोन्याचा घास दिला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, पण सोबतच आयुष्याचे चटके सहन करण्याची शक्तीही दिली. मी खूप नशीबवान आहे की माझ्याकडे तुमच्यासारखे मार्गदर्शक आणि जीवापाड प्रेम करणारे माझे आईवडील आहेत. पैसे काढ लवकर, मला मित्रांसोबत बाहेर जायचे. पैसे काढ लवकर. घरचे सर्व दागिने मोडले. तुझ्यामुळे कर्ज झालं डोक्यावर. आता तरी सुधार. तुझी आई आजारी असते, आता तिच्या औषधालाही पैसे नाहीयेत. असं वागू नकोस अविनाश, असं वागू नकोस. इमोशनल ड्रामे माझ्यासमोर करू नका. लहानपणी तर सर्व काही मिळायचं, मग आता काय मिळत नाही. आता कसं द्यायचं ही तुमची अडचण. अहो, मला सरांचे आणि बाबांचे शब्द आठवतात. आपण याचे लाड केले पण कष्ट शिकवलेच नाहीत. कळलं. त्या दिवशी शाळेत शिक्षकांनी जे सांगितलं होतं ते खरं होतं. आपण स्वतःच आपल्या हाताने आपलाच घात केला. मी त्याला रागवलं होतं ते अविनाशच्या आणि आपल्याच हितासाठी होतं. आपलं खूप चुकलं हो, खूप चुकलं. पालकांनो, शिक्षक जर सतत कायद्याच्या धास्तीखाली राहिला तर तो केवळ पुस्तकी ज्ञान देणारी यंत्र बनेल. ते विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यास धाडस करणार नाही आणि चुकी दाखविण्याची जबाबदारीही घेणार नाही. यामुळे उद्याची पिढी केवळ गुण मिळवेल, डिग्री मिळवेल, पण शिस्त, जबाबदारी आणि सामाजिक भान हरवेल. हेही ठामपणे सांगावेसे वाटते की कोणताही शिक्षक त्याच्या वैयक्तिक आनंदासाठी किंवा द्वेषाने विद्यार्थ्याला शिक्षा करत नाही. जर विद्यार्थ्याला योग्य वळण लागले नाही तर याची किंमत शिक्षक नाही तर आपली मुलं आणि त्याचे भविष्यच मोजतील. म्हणून आम्ही फिनिक्स इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी या नात्याने समस्त पालक वर्गाला आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलांना कष्टाने मिळवण्यासाठी जिद्द द्यावी. फुकट मिळवण्याची सवय नको, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करूनही काही फायदा होणार नाही. धन्यवाद.